इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक सर श्री अशोक एन.जे. यांच्या भारतभर 700 कोटी फळझाडे लावण्याच्या कृती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग. महाराष्ट्राचे पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 तारखेपर्यंत दरेगावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन.जे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या महाबळेश्वर येथील दरेगाव या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत 5 जून 2024 या जागतिक पर्यावरण दिनापासून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनने देशभरात 700 कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला असून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन.जे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदर कृती कार्यक्रमाची पुस्तिका दिली आणि या कृती कार्यक्रमाची सुरुवात ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातून करण्यात येणार असून मुरबाड तालुक्यातील मसा गावात 10,000 फळझाडे लावून त्या गावाचे आदर्श मॉडेल संपूर्ण देशापुढे ठेवण्यात येईल असे सर श्री अशोक एन.जे. यांनी सांगितले असता पर्यावरण प्रेमी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कृती कार्यक्रमात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त करून ठाण्यात 10 लाख झाडे लावण्यात यावी असा मानस असल्याचे व्यक्त केले. तसेच साताऱ्यात किती झाडे लावण्यात येतील अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारणा केली असता 7 लाख फळझाडांचे बीजरोपण साताऱ्यात केले जाईल असे इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन.जे. यांनी ग्वाही दिली. वाढत्या तापमानाच्या विळख्यातून देशाला वाचवायचं असेल आणि संपूर्ण फळ झाडांनी बहरलेल्या समृद्ध भारताची निर्मिती करण्याकरिता एकच विचार, एकच लक्ष, भारतभर 700 कोटी